देशातलं पहिलं राज्य आहे. प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये लाखो तरुणींना नोकरी देण्यात आली होती. मात्र या तरुणींची आज नोकरी धोक्यात आली, कारण या तरुणींना पुन्हा सेवेमध्ये ठेवलं जाईल की नाही याबाबत त्या तरुणांना शाश्वती नाही आहे. यामध्ये लाडका भाऊ आहे, लाडकी बहीण देखील आहे. नेमक्या यांच्या मागण्या काय आहे, नेमकी त्यांना भीती काय आहे, आपण जाणून घेणार. आपल्यासोबत सुरुवातीला लाडक्या बहिणी आहेत. तर लाडकी बहीण योजना खूप प्रसिद्ध होते, मात्र तुमच्यावर आता अन्याय होतोय अशी तुम्हाला भीती आहे. काय नेमकी अडचण येत आहे? आता माझं नाव मंगल अजिनाथ आंधळे. मी आटपाडी तालुक्यातून आलेली आहे आणि मी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आणि आता माझा कार्यकाल 10 एप्रिलला संपणार आहे. त्याच्यामुळे मला म्हणजे कार्यकाल जेव्हा मी नोकरीला लागली तेव्हा मला खूप आनंद झाला आणि आता बंद होणार, त्याच्यामुळे खूप दुःख होत आहे. आणि बाबाच्या मदतीने मला असं म्हणजे बाबाची मदत आहे, त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेब आम्हाला बेरोजगारातून रोजगार दिला आणि परत बेरोजगार करणार नाहीत अशी मला खात्री आहे. हे प्रशिक्षण देताना सरकारनं काही सांगितलं होतं का तुम्हाला फिक्स कायम ठेवलं जाईल? तसं कायम ठेवलं जाईल असं काही म्हटलं नव्हते, पण जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे, जसं GR मध्ये आपण बघितलं सगळ्यांनी की 4.5 मध्ये जो मुद्दा मांडलेला आहे, त्याच्यावर आम्हाला थोडीशी आशा आहे की सरकार आमची जी भावना आहे ती समजून घेईल, बाकी काही नाही. अच्छा, लाडक्या बहीणचा सरकार डंका वाजवलं होतं इलेक्शनमध्ये. आता तुम्हाला वाऱ्यावर सोडल्याची भावना आहे का तुमच्यामध्ये? काय मागणी आहे? नक्कीच सरकारनं एक प्रकारे आम्हाला म्हणजे लाडक्या बहिणी तर 21 रुपयाचे मानधन देऊन महिनाभर खर्च चालवला, त्याच्याबद्दल आभारी आहे. पण आता आम्हाला बेरोजगार करण्यात आम्हाला ते पैसे नको आहेत. 21,000 देतात ते 21 रुपये 21 रुपये देतात ते नको आहे आम्हाला जे आम्ही आस्थापनेमध्ये आहेत तिथं आम्हाला कायमस्वरूपी काम द्यावं एवढीच इच्छा आहे. कारण कसं आहे की म्हणजे आता प्रत्येक महिला आपली लहान बाळ आहेत ते घेऊन तिथं जातात, काम करतात. 11 ते 5 आम्ही वेळ देतो. आम्ही तिथं बरंच काय शिकलेलं आहे. तुम्ही कुठं काम करत होता? मी जिल्हा परिषद केंद्र शाळा मांजर्डी काय म्हणून तासगाव डाटा एंट्री ऑपरेटर म्हणून तिथे कार्यरत आहे. माझा पण कार्यकाल आता संपत आलेला आहे. ज्यावेळेस मी त्या आस्थापनेमध्ये गेले त्यावेळेस मला छान वाटलं, पण आता जसं माझा कार्यकाल संपत आलाय एक प्रकारे मनात असं हुरहुरी लागली की इथून पुढे करायचं काय. एकंदरीत फक्त म्हणजे जत तालुका असू दे किंवा आटपाडी असू दे किंवा तासगाव, इथली सगळी लोक शेतकरी आहेत, बागायतदार आहेत. 2 वर्षात आता तिथं पाण्याअभावी तिथे शेती पिकत नाहीये. मग लोकांनी सरकारला माझी एवढीच विनंती आहे की ते जर एखाद्या शेतकऱ्याची मुलं तिथं कामाला असतील तर तिथं त्यांना कायम ठेवावं. 4.5 मध्ये सांगितले की सरकारने की ज्या आस्थापनेला वाटेल की म्हणजे हा मनुष्यबळाची तर आवश्यकता आहे तिथं तुम्ही कायमस्वरूपी करा. तुम्हाला 6,000 भेटत होते? 6 नाही 10,000 येतात. 10,000 भेटत होते. मग 10,000 मध्ये सर आम्ही आहे त्या पगारावरती काम करायला तयार आहे ना. आमच्या जास्त अपेक्षा नाहीत, आहे तिथं आम्हाला कायमस्वरूपी त्यांनी ठेवावं. हे जर बंद झालं तर दुसरीकडे काम करू शकत नाही? कुठे करणार, कारण हे प्रशिक्षण दिलं ते शासकीय ह्याच्यातून दिलेलं आहे, हे बाहेर थोडीच चालणार आहे. हा महत्वाचा रायगडहून हा तरुण आलेला. एक तर या प्रशिक्षण योजनेअंतर्गत किती पदं म्हणजे कुठल्या कुठल्या पदावरती नेमणूक केल्या गेल्या होत्या ते सुरुवातीला सांगा. माझं नाव ऋषिकेश पवार, मी रायगडवरून आलो आहे. यामधून लिपिक, ऑपरेटर, सहाय्यक शिक्षक असेल किंवा पाणी प्रत्येक ग्रामपंचायतीवर एक पंचायत समितीच्या जी आस्थापना आहे त्या आस्थापने 5% लोक घ्यायला सांगितली होती, त्याप्रमाणे सरकारने घेतलेली आहेत. पण सरकारने जो आता निर्णय घेतलेला आहे की त्यांचा कार्यकाल आता संपुष्टात येत आहे, त्यांना प्रमाणपत्र देऊन बाहेर पाठवावे. तर सरकारला माझं एवढंच सांगणं आहे की मार्केटच्या कंडिशननुसार आता आपल्याला 6 महिन्याचं जर सर्टिफिकेट घेतलं तर कुठल्याही प्रायव्हेट कंपनी असो किंवा कुठलीही आस्थापना असो आपल्याला ती ग्राह्य धरत नाही. आमच्याकडे एक प्रशिक्षणार्थी 3 वर्ष त्यांनी तहसीलच्या ऑफिसमध्ये काम केलं आहे, जिथं 7/12 वगैरे बनवतं. त्याच्याकडे डेप्युटी कलेक्टरांचं प्रमाणपत्र आहे, त्याला 10 वर्ष झाली आज कुठेच नोकरी भेटली. तर ठीक आहे, पण ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही योजना राबवली त्यावेळीचे मुख्यमंत्री वेगळे होते, आता सरकार बदललं त्यानंतर मुख्यमंत्री वेगळे. यामध्ये राजकारण होतंय असं तुम्हाला वाटतंय का? याच्यामुळे तुमच्यावर अन्याय होतोय? थोडंफार राजकारणचा विषय नाही तर यूज अँड थ्रो ही गोष्ट जी म्हणताय ते निवडणुकीच्या आधी बोलले की आम्हाला 6 महिने प्रशिक्षण कार्ड देऊन त्यानंतर त्यांनी कायमस्वरूपी त्यामध्ये रोजगार देतील आणि निवडणुकी झाली तर आम्हाला त्या रस्त्यावर सोडलं किंवा बेरोजगार करण्यासारखी स्थिती आता निर्माण झाली आहे.
3 शासनानं बदलावे, आम्हाला मुदतवाढ द्यावी. आणि एक मुद्दा मी अनेक मांडायचा की सर्टिफिकेट प्रशिक्षण काळ पूर्ण केल्यानंतर एक सर्टिफिकेटमध्ये मुद्दा आहे की शासकीय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो सर्टिफिकेट शासकीय नोकरीत ग्राह्य धरला जाणार नाही. तर शासनावर ते पण बदलावं आणि आम्हाला प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शासनात सेवेची संधी द्यावी. आता या सगळ्या युवा प्रशिक्षणाचं नेतृत्व ज्यांनी केले तुकाराम बाबा महाराज आहेत. तरुणांच्या प्रतिक्रिया संतप्त आहेत. प्रशिक्षण मिळालेलं आहे, पुढे नोकरी करू शकत नाहीये. पुढचं आंदोलन तुम्ही कसं करताय? वरिष्ठांशी एकनाथ शिंदेच्या जवळच्या लोकांशी तुम्ही बोलला. मी आत्ताच माननीय भरतशेठ गोगावले जे कॅबिनेट मंत्री आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं आणि त्यांनी सकार दृष्टीतून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची तिथंच आहेत, उपमुख्यमंत्री यांच्याशी भेट करून चर्चा करून आम्हाला तुम्हाला बोलवतो आशादायक त्यांनी आता फोनवरती संभाषण झालेलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं रिस्पॉन्स पण त्यांचा मिळतो आहे की बोलवतो आहे. पण आजच त्याची तारीख 10-15 मिनिटांमध्ये ते समजेल आणि त्यानंतर आमची पुढल्या दिशा असेल. जर सकारात्मक दृष्टीतून जर समजा आमचा विचार जर नाही केला तर जिवंत ठेवून सरकारचं कुठेतरी महाराजा विचार दिसतोय. म्हणून आम्ही संक म्हणजे बाबा आश्रम ज्या ठिकाणी आमचं मठ आहे तिथून किंवा नागपूर या दोन्हीतून एक मुंबईच्या दिशेनं आम्ही पायी चालत किमान जे आता महाराष्ट्रामध्ये 1,20,000 जास्त मुलं आहेत तर त्यातले 20 ते 25,000 मुलांना घेऊन आम्ही मुंबईच्या दिशेने जाण्याचा देखील आम्ही संकल्प करतो. माझ्या एकच असा प्रश्न नाही की आज अनेक मंडळींच्या अनेक वेगळ्या माध्यमातून आज मला बघितलं तर जे आपले सरकार सेवा केंद्र संघटित होतात म्हणजे कमीत कमी 10-12 वर्षी लोक सरकारशी झगडतात, आंदोलनं करतात, उपोषण 4-5 दिवस केले जातात. तरी देखील नागपूरला उपोषण यांच्या माध्यमातून केले, यांच्यावर देखील तो मोठा अन्याय होतो. म्हणजे असा एकच मुद्दा नाही आहे की अशा अनेक मुद्दे आहेत फक्त ते कागदामध्ये पडले जातात. पण यामध्ये महिला देखील मोठ्या संख्येने दिसतात, मुली देखील मोठ्या संख्येने दिसतात. एकीकडे लाडक्या बहिणीचा टंका सरकार वाजवत होतं आणि दुसरीकडे या महिलांच्यावर देखील अन्याय होतोय. राजकारण कुठं होतंय का? मुख्यमंत्री पद बदललं गेलेलं आहे, ज्यांनी ही योजना राबवली ते मुख्यमंत्री आता राहिलेले नाहीयेत. यामध्ये राजकारण होते का? थेट 100% राजकारणच आहे, त्यात काही बदल नाही आहे. जे राजकारणाशिवाय आहे दुसरी बार करणे की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी चांगल्या योजना महाराष्ट्रामध्ये आणल्या. लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ आणला, त्याच मुलांना एक सक्षम अशामध्ये हाताला काम देण्यासाठी त्यांनी चांगलं नेतृत्व केलं चांगल्या पद्धतीने. पण जेवढ्या योजना चालू केल्या त्या बंद पाडून कुठंतरी सरकार पुन्हा एकदा माणसांना रस्त्यावर आशेचं किरण दाखवून पुन्हा एकदा जेवायला पंक्तीला बसून जेवण संपले आता तुम्ही उठून जा अशी म्हणण्याची परिस्थिती सरकारने वेळ आज आणलेली आहे. म्हणून ही लोक आज रस्त्यावरती उतरून आंदोलनं करण्याची, मोळ्या वेळ करण्याची, ज्या तरुण वयामध्ये मुलं कष्ट करून काम करून आईवडिलांना सांभाळायच्या दिवसामध्ये हे मुलं रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याची वेळ आज प्रसंग त्यांच्यावरती. तुम्ही संवाद एकनाथ शिंदे सोबतच ठेवणार आहे का? मुख्यमंत्री नाही, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसंगत आमचं बोलणं चालू आहे सध्याच्या घडलं की त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याशीच हा मार्ग निघू शकतो की बाबा तुम्हीच आम्हाला हे योजना आणलेली आहे, तुम्हीच आशा दाखवलेली आहे. आता ते उतार एकाचा आणि रान एकाच्या रानामध्ये जाऊन नांगरणं ते बरोबर नाही. ज्याचं रान आहे त्याच्याच रानामध्ये नांगरलं पाहिजे. ते ज्यांनी पेरणी करून दिली किंवा ज्याचं खंडणी झालेली असते एखादं रान एका माणसाला लिहून दिलं असते की बाबा तुम्ही 6 महिने शेत करा. ज्यांनी 6 महिन्यापूर्वी ज्यांनी आश्वासन दिलं ते 6 महिन्यानंतर जर बदलत असेल तर मग ती योजना आणली कशाला? मग तुम्ही सरकार तुमचं आहे, माणसं तुमची आहेत, व्यथा तुमची आहे. मग दुसऱ्याच रानात आम्ही नांगराला गेलो तर आम्हाला अंग भरून लाथा खाऊन परत पाठवून देते. म्हणून आम्ही ज्यांनी दिलंय आम्हाला करून खाण्यासाठी त्या रानामधून आम्हाला 6 महिन्याचा करार केलाय. पण एकीकडे आहे त्या ठिकाणी काम करणार अशा पद्धतीची माझ्याकडे क्लिप तुम्हाला दाखवू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी काय बोललं. माननीय उपमुख्यमंत्री हा सगळा डाटा युट्यूबला अपलोड आहे पण हे लाडके भाऊ परमनंट होणार. लाडके भाऊ परमनंट होणार नाही, लाडका भाऊ पण मोकळ नाही सोडणार अशा पद्धतीचे बोललेत ना. आम्ही आमचं एकट्याचं कुठं बोलतोय? पण आम्ही करणार. हो का? देशातलं पहिलं राज्य आहे. प्रशिक्षण भत्ता 6,000, 8,000, 10,000 माझ्या पोरांना युवकांना देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. आता ते 6 महिन्याची ट्रेनिंग करतील, तिथं त्यांना परमनंट जॉब लागेल. म्हणजे त्यांनीच सांगितलेलं आहे. मी आम्हाला काय म्हणतोय की मी एखादी गोष्ट समजा तुमच्या रस्त्यावरती एखादा अपघात झाला असेल, एखाद्या माणसाचा काहीतरी घातपात झाला असेल, त्याचा प्रूफ म्हणून तुम्हाला व्हिडिओ चालतोय. मग हे आमचं का चालत नाही? म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही बोललेलं चालतंय, तुमचं म्हणजे कार्टून, आमचं म्हणजे पूर्व असंच परिस्थिती आहे का? धन्यवाद. अशी परिस्थिती आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही जी योजना राबवली गेली ती आता या ठिकाणी त्या युवा प्रशिक्षण योजनेतील तरुणांच्यावरती ही नोकरी राहील का नाही अशी त्यांची शाश्वती त्यांना नाही आहे. आणि त्यामुळंच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जी योजना सुरू केली गेली, जे आश्वासन दिलं होतं की त्यांना परमनंट करू, ते आता हे सरकार किंवा आताच्या नवीन या ठिकाणी कार्यपद्धती अंमलात आणत नाही आहे असा आरोप या ठिकाणी होतो. यामध्ये मोठ्या संख्येनं तरुण देखील आहेत, महिला मुली देखील या संख्येने. त्यामुळे सरकार एकीकडे लाडका बहीण भाऊ याचा टंका वाजत असताना
या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेतील हजारो तरुणांना, लाखो तरुणींचा जो समस्या आहे त्याकडे गांभीर्याने बघणार का, हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.